आजपर्यंत तुम्ही तूर डाळीचं वरण खाल्लं असाल, मुगाचं खाल्लं असाल किंवा इतर डाळींचं खाल्लं असाल, पण तूर आणि मसूरची डाळ असं एकत्र वरण खाल्लं आहे का? तर चला मी माझ्या पद्धतीने सांगते की मी कसं करते. हाय, हॅलो, नमस्कार, राधे राधे मैत्रिणींनो. हे इथे मी काय केलं आहे, तुरीची आणि मसूर डाळ थोडे थोडे प्रमाणात घेऊन घेतली आहे आणि स्वच्छ धुवून आहे ना, त्याच्यामध्ये पाणी आणि टमाटर टाकून शिजवून घ्यायची डाळ. आणि डाळ पण आहे ना, डाळ शिजवताना पण आहे ना, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा की जेणेकरून पाणी खूप बाहेर येणार नाही किंवा जास्त सांडलं जाणार नाही, ह्या पद्धतीने. आणि मग इथे मी डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली होती. आता याच्यामध्ये रवी मारायची सुद्धा गरज आली नाही, इतकी व्यवस्थित शिजली गेली होती. आणि आता इथे डायरेक्ट मी पाणी टाकून घेतलं आहे. पाणी पण इतकं की खूप पाणी पण होणार नाही आहे डाळीचं आणि खूप घट्ट पण होणार नाही आहे, अशा प्रमाणात ही डाळ करायची आहे. म्हणजे जसं तुरीचं वरण मी एकदम असं पाणी टाकून करते किंवा पाण्याचं वरण आवडतं, तर तशी ही डाळ नाही आहे, ही थोडीशी घट्ट असणार आहे. तर आता इथे पहा, मी कुकर गॅसवर ठेवला आहे, फोडणी न देता. म्हणजे फोडणी पण दिली नाही मी वरणाला आणि गॅसवर ठेवून दिला आहे कुकर. आणि याच्यामध्ये पहा, मी आता टाकली आहे हळद आणि लाल मसाला. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण. आणि मिक्स करून झाल्यानंतर पण आहे ना, आपल्याला काय करायचं माहिती का, ही डाळ व्यवस्थित उकळून घ्यायची आहे. ही डाळ आहे ना, आपल्याला एकदम व्यवस्थित उकळून घ्यायची आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत कोकम, बारीक तुकडे मिरचीचे आणि कढीपत्ता. मिरची जर आपण अख्खी टाकली ना तरीही चालते. जर एखाद्याला अख्खी मिरची आवडते ना, तर अख्खी टाकली तरी पण चालते, पण मी इथे मिरचीचे तुकडे करून घेतले आणि तेच टाकलेत. कढीपत्ता टाकायचा आहे, कारण कढीपत्ता हा वरणामध्ये असला किंवा डाळीमध्ये असला ना की चव मस्त लागते. आणि अशा प्रकारे ना मी ही डाळ उकळवून घेतलेली असते. उकळवून घेतली आणि याच्यामध्ये पण आपल्याला आहे ना, तडका पण वेगळा करायचा असतो. आता मी तडका इथे दिलेला नाही आहे, अजूनपर्यंत तडका दिलेला नाही आहे. आता हा तडका कसा द्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगते. हा तडका देताना आहे ना, हा कुकर बाजूला व्यवस्थित ठेवून द्यायचा आणि आपल्याला तडका पॅन घ्यायचा आहे. तडका पॅनमध्ये तेल टाकायचं. तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं. व्यवस्थित तडतडून घ्यायचं आहे जिरं, पण कच्चं नको आहे. म्हणजे व्यवस्थित तडतडलं ना जिरं की त्याची पण एक चव लागते. आणि याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक कापून घेतलेला लसूण. आता मिरच्या आपल्याला टाकायची गरज नाही आहे, कारण आपण मिरच्या ऑलरेडी डाळीमध्ये टाकल्या आहेत. आणि याच्यामध्ये हळद पण टाकायची गरज नाही आहे, कारण आपण ती डाळीमध्ये टाकलेली आहे. बस जिरं आणि लसूण याचा तडका करायचा आहे आणि टाकून द्यायचं आहे. आणि मीठ पण आपल्या चवीनुसार. आपल्याला आता एखाद्याला कमी लागतं आहे मीठ, एखाद्याला जास्त लागतं आहे, काहींना आहे ना एकदम व्यवस्थित मीठ लागतं, काहींना आहे ना खूप मीठ खायची सवय असते, म्हणजे खारट खायची सवय असते. आता जी तुम्हाला नसेल, पण बहुतेक लोकांना असते की बाबा जेवणामध्ये मीठ बरोबर असलं ना तरी लोक खायच्या आधीसुद्धा मीठ टाकतात. म्हणजे मी असे सुद्धा लोक पाहिलेले आहेत की ते खाऊन पण पाहत नाही की बाबा खारट आहे किंवा आळणं आहे, काहीही पाहत नाही. पण काही लोकांना जेवणावर लगेच मीठ लागतं. पहिले मीठ पाहिजे, मीठ टाकतील आणि मगच जेवतील. तुमच्या ओळखीमध्ये आहे का असं कोणी की त्यांना न खाताच किंवा न टेस्ट करताच लगेच मीठ टाकायची सवय आहे? आणि व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचं आहे. आता मीठ तुम्ही कुठल्याही स्टेजला टाका, मीठ तुम्ही कधीही टाकू शकता, फक्त तुमच्या अंदाजाने टाका. कारण तुम्हालाही माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की मिठाशिवाय मजाच नाही आहे. आता मी याच्यामध्ये तो शॉर्ट काढायची विसरली किंवा एडिट करताना ते राहून गेलं. ही अशी डाळ तयार होते.